हॅलो गाईज, मी योगिता तुम्हा सर्वांचं योगिता स्टडी सेंटरमध्ये स्वागत करीत आहे. आत्ता आपण पाहतो आहोत चॅप्टर नंबर 5 कोऑर्डिनेट जॉमेट्री. ह्याच्या अगोदर आपण डिस्टन्स फॉर्म्युला म्हणजे काय ते पाहिलेलं आहे. त्याच्यावरती आधारित कशा प्रकारचे क्वेश्चन्स येतात त्याची एक्झाम्पल्स होती ती पाहिलेली आहेत. आता ॲक्च्युअलमध्ये जो 5.1चा आपला क्वेश्चन दिलेले आहेत ते आपण पाहणार आहोत. अशा प्रकारचेच क्वेश्चन्स आपल्याला पेपरमध्ये येणार आहेत, त्यामुळे आपण त्याची प्रॅक्टिस व्यवस्थित करूया. आपला जसा क्वेश्चन असेल तसे मार्क आपल्याला असतील. मी तुम्हाला मार्कसुद्धा प्रत्येक प्रश्नाचे सांगत जाईल. आता पहिला प्रश्न आपण पाहूया. फाइंड द डिस्टन्स बिटवीन ईच ऑफ द फॉलोइंग पेअर्स ऑफ पॉईंट्स. हा अशा प्रकारचा क्वेश्चन जर आपल्याला तर यायला आपल्याला मार्क आहेत 1 मार्क्सचा क्वेश्चन आहे. म्हणजे एक तर तो तुम्हाला चूज द करेक्ट ऑप्शन्समध्ये येऊ शकेल किंवा सॉल्व द फॉलोइंग ह्याच्यामध्ये येऊ शकेल. जो फर्स्ट क्वेश्चन आहे आपला क्वेश्चन नंबर 1A मध्ये किंवा क्वेश्चन नंबर 1B मध्ये आपला क्वेश्चन हा येऊ शकेल. तर आपण बघूया. आता A आणि B पॉईंट दिलेला आहे, तसे आपल्याला कोऑर्डिनेट्स दिले आहेत 2 आणि 3 Aचे पॉईंट्स आहेत आणि Bचे आहेत 4 आणि 1. मग आपण करून घेतलं आहे लेट A x1 y1 and b x2 y2. x1 is equal to 2, y1 is equal to 3, x2 is equal to 4, y2 is equal to 1. डिस्टन्स काढायला सांगितलेला म्हणजे आपण डिस्टन्स फॉर्म्युला लावणार आहोत. ते तुम्हाला लिहून घ्या डिस्टन्स फॉर्म्युला म्हणून. ओके, डिस्टन्स ए बी इज इक्वल टू इन द रूट x2 minus x1 the whole square plus y2 minus y1 the whole square. x2 किती आहे 4 minus 2 1 minus 3 4 minus 2 2 आन्सर आलं 1 minus 3 minus 2 आन्सर आलं. 2चा स्क्वेअर आहे 4 मायनस 2चा स्क्वेअर आहे 4. हे सगळं कशामध्ये लिहायचं आहे इन द रूट. 4 + 4 इज इक्वल टू 8. मग 8ला आपण बायफर्केट केलं आहे 4 2 जा म्हणजेच काय झालेलं आहे 4 हा कोणाच 4चा स्क्वेअर रूट काय आहे 2 आहे. म्हणजे आपला डिस्टन्स आलेला आहे. डिस्टन्स डिस्टन्स ए बी इज इक्वल टू 2 इन द रूट 2. डिस्टन्स ऑफ पी क्यू काढायचा आहे. पीचे कोऑर्डिनेट -5 7, क्यूचे दिलेले आहेत -1 3. आपण लिहून घेतलेले आहेत x1 इज इक्वल टू -5, y1 इज इक्वल टू 7, x2 इज इक्वल टू -1, x2 इज इक्वल टू -1 आणि y2 इज इक्वल टू 3. आता डिस्टन्स फॉर्म्युल्यामध्ये आपण टाकून घेतलेलं आहे -1 मायनस -5 3 -7 -1 + 5 झालेला आहे. म्हणजे आन्सर काय आलेलं आहे -1. 5मधून 1 मायनस झाले, आन्सर आलेला आहे 4 आणि ग्रेटर 1ची साईन म्हणजेच प्लस म्हणजे आन्सर आलेला आहे +4. ओके, 3 - 7 आन्सर आलेला आहे -4 कारण 7ची साईन काय आहे मायनस आहे. 4चा स्क्वेअर आहे 16 - 4चा स्क्वेअर आहे 16. हे कशामध्ये सगळं लिहायचं आहे इन द रूट. 16 + 16 इज इक्वल टू 32. बायफर्केट केलेला आहे आपण 16 2 जा 16चा स्क्वेअर रूट आहे आपला 4 इन द रूट 2. डिस्टन्स ऑफ पी क्यू इज इक्वल टू 4 इन द रूट 2. लक्षात ठेवा, एकदा आपण काय ह्याला लिहून घेतलेलं आहे 32. अशा प्रकारे बायफर्केट करा की एक कुठला तरी नंबर हा तुमचा स्क्वेअर असला पाहिजे. म्हणजे मग तुम्हाला लिहिता येतो. म्हणजे इथे आन्सर 2 3 किंवा 5 अशा प्रकारचं काहीतरी येत असेल अशा प्रकारे त्याला बायफर्केट करा. किंवा जर समजा तुम्हाला हे बायफर्केट नाही करता आलं आणि तुम्ही हे लिहिलं नुसता आन्सर इन द रूट 32 म्हणजे याचा तर तुमचे सगळे मार्क कट होणार आहेत का तर नाही. तर तुम्हाला मार्क ह्याचे मिळणार आहेत कारण आन्सर करेक्ट आहे. पण जर का चूज द करेक्ट ऑप्शनमध्ये तुम्हाला तिकडे आन्सर नसणार आहे इन द रूट 32, इथे तिकडे आन्सर तुम्हाला असणार आहे 4 इन द रूट 2. म्हणजे तिथपर्यंत तुम्हाला काढावंच लागणार आहे आणि मग चूज द करेक्ट ऑप्शन लिहावं लागणार आहे. पण जिथे सॉल्व द फॉलोइंग आहे तिथे तुम्ही इन द रूट 32 जरी लिहिलेलं असेल तरी तुम्हाला तसे मार्क हे मिळणार आहेत. पुढचं आपल्याला काढायचं आहे डिस्टन्स ऑफ आर एस. मग आता ह्याला आपण सगळ्याला x1 y1 असं पकडून लिहून घेतलेलं आहे.
x1 आपला आहे 0, y1 आपला आहे -3, x2 आपला आहे 0 आणि y2 आपला आहे 5/2. डिस्टन्स फॉर्म्युला लिहून घेतलेला आहे आपण. आता लिहायला सुरुवात करूया आपण. 0 - 0 कारण x2 - x1 0 - 0 आणि y2 - 1 मध्ये आपलं येणार आहे 5/2 -3. आता ह्याला आपल्याला काय करावं लागेल, -5/2 म्हणजे 3ला पण आपण त्या प्रकारेच आपल्याला कन्वर्जन करावं लागेल आणि मग आपल्याला हे आन्सर काढावं लागेल. 3 2 6, 6 + 5 = 11, 11/2 द होल स्क्वेअर. आता 11/2 द होल स्क्वेअर, इथे 0 - 0 म्हणजे 0च आहे. 0 + 11/2 म्हणजे आपला आन्सर 11/2 हेच लिहायचं आहे. देअरफॉर डिस्टन्स ऑफ RS = 11/2. क्वेश्चन नंबर 4 आहे डिस्टन्स ऑफ LM. x1 y1 पकडून घेतलेलं आहे आपण. 5 आपला आहे x1, -8 आपला आहे y1, आपला x2 आहे -7, आपला y2 आहे -3. डिस्टन्स फॉर्म्युलामध्ये लिहून घेऊया आपण. -7 - 5 -3 -8. -7 - 5 आन्सर आपल्याला आहे -12. -3 -8 म्हणजे काय, -3 + 8 म्हणजे आपला आन्सर होईल +5. -12चा आपला स्क्वेअर आहे 144 आणि 5चा आपला स्क्वेअर आहे 25. दोघांना आपण सम केलं तर आन्सर येणार आहे 169. 169चा स्क्वेअर रूट आपला आहे 13. म्हणजेच देअरफॉर डिस्टन्स ऑफ LM = 13. प्रत्येकच वेळेला असं काही आवश्यक नाही आहे की आन्सर 32 किंवा अशा प्रकारचं काहीतरी येईल. होल नंबर्समध्ये पण आन्सर येऊ शकणार आहे किंवा कधीकधी अशा प्रकारे आन्सर येऊ शकणार आहे. तुम्हाला ज्या पद्धतीने हे आन्सर मिळणार आहे तसं आन्सर लिहायचं आहे. घाबरायचं नाही आहे, अरे हे कसं काय वेगळं आन्सर आलं, असं काहीही नाही आहे. आता पाहूया आपण डिस्टन्स ऑफ TR. x1 y1 करून घेतलेले आहेत. x1 आहे -3, y1 आहे 6, x2 आहे 9, y2 आहे -10. डिस्टन्स फॉर्म्युलामध्ये लिहिताना आपण लिहिणार आहोत 9 -3 म्हणजे आपला आन्सर आहे 9 + 3 = 12. -10 -6 म्हणजे आन्सर होणार आहे -16. 12चा स्क्वेअर आला 144, 16चा स्क्वेअर आला 256. सम केल्यानंतर आन्सर आलेलं आहे आपलं 400. इन द स्क्वेअर रूट 400. 400चं स्क्वेअर रूट काय आहे 20 आहे. म्हणजे आपला डिस्टन्स येणार आहे, लिहिलं आपण डिस्टन्स. देअरफॉर डिस्टन्स TR = 20. आता आपण सॉल्व करूया. डिस्टन्स ऑफ WX. एक्झाम्पल नाही, क्वेश्चन नंबर 6 फ्रॉम 1. x1 -7/2, y1 4, x2 11, y2 4. म्हणजेच काय होणार आता डिस्टन्स फॉर्म्युलामध्ये भरल्यानंतर 11 - -7/2 आणि 4 - 4 म्हणजे आन्सर येईल 0. हा आहे 11 -7/2 म्हणजे होईल +7/2. पण आपला लिहिता येणार नाही असंच. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, 11ला पण आपल्याला कुठल्या फॉर्मेशनमध्ये लिहावं लागेल तर फ्रॅक्शन फॉर्मेशनमध्ये लिहावं लागेल. 11 2 = 22 + 7 म्हणजे त्याची सम आपली येईल 29/2. तर आन्सर 0च आलं. म्हणजे आपला आन्सर काय येणार आहे 29/2 द होल स्क्वेअर. स्क्वेअर रूटमध्ये असल्यानंतर बाहेर आल्यानंतर काय आन्सर येणार आहे 29/2. म्हणजेच देअरफॉर डिस्टन्स ऑफ WX = 29/2.